हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना। तर काय चाललंय भाऊ बहिणीचं, झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो आमचं जेवण बी नाही फराळ बी नाही, आज गुरुवार आहे भाऊ बहिणींनो। तर मायरूच्या पप्पाचा माझा सोमवार गुरुवार असतो। तो आताशी शाबू करायला लागली। मायरूज पप्पा आता आले तर सकाळी 7ला कामाला गेलेलं, तर लाईटच गेली शेंगदाणे बारीक करायचं। समालित पिलू सांगता चुकती कशी फुकती अले कधी बघते आई आई कशी बघते आई बाबू 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 अरे अंगात तोंडात हात कर माकड म्हणलं आगा। तर भाऊ बहिणीनं झोक्यात आहे समर्थ। लाईट गेली तर किती गरम व्हायला लागलंय। तर मायरूज पप्पा तशी आंघोळ करायला लागलेला इथं भाऊ बहिणीनं। तर म्हणलं एक व्हिडिओ बनवा आपल्या भावासाठी भाऊ बहिणींसाठी खास। सकाळपासून काय व्हिडिओ नाही, बसती खाली आता लाईट कवा येते काय माहिती। काय बोल उडे बाळा। तर सकाळी भाऊ बहिणीनं 7 वाजता कामाला गेलं होतं, मी त्यांची वाट बघत बसली होती। म्हणलं कारण गुटीच्या कामाला गेलं होतं अजून, तरीच म्हणले टायमिंग होणारच त्यांना, कारण की गुटीचं काम म्हणल्यानंतर ते आपल्या हातावरला नसतंय, टायमिंगवरचं नसतंय ती कवा जायचं आणि कवा बी यायचं ते काम असतंय। तर भाऊ बहिणी आताशी आले ते बघा हो किती घाम ओलीगार झाले बाबा, लय उकाडते गरमाई। काय म्हणता? काट्याचं काम आहे म्हणल्यानंतर काट घुसणारच, त्यात काय वाटच नाही। तर भाऊ बहिणीनं मायरूज पप्पा म्हणते राहत्या कामाला जातो, राहत्या कामाला गेल्या म्हणलं इथं कसं काय। ती म्हणते हाय की बंधुराज बारका। तर भाऊ बहिणीनं सकाळपासून आंघोळ करून गेलेलं भाऊजी आताशी आलेला आहे इथं घरी। आता वाजले तर 4:30। कसं काय करावं काय बोलावं। आज उपास आहे भाऊ बहिणी होतं माझ्याजवळ 20 रुपये मी ठेवलं होतं। म्हणलं शाबू आणायला वाट बघती तर काय लवकर काय आलं नाही, तर का ते सकाळी गेलेला आता आलेला आहे इथं। तर मी मायराला 20 रुपये दिलं आणि गावात दुकानला लावलं। मी कधी लावत नाही भाऊ बहिणीनं, आता मला तर इथनं घरनं हालता येत नाही, कारण की समर्थ लहान आहे त्याला घेऊन कुठं गावात जाऊ। त्यामुळे मायराला म्हणलं बाहेर जा आपलीच हळू एका साईडनं जायचं, म्हणलं गावातून घेऊन यायचं, कुठं वाट बघत बसती। म्हणलं पप्पा येईल आता, म्हणलं पप्पा हे होऊन बुक्याजून। मग म्हणल्यानंतर मायराला लावलं भाऊ बहिणींनो, आणि मायराला लावल्यावर आता मग शाबू आणल्यावर भिजाय टाकला होता। सकाळपासून वाट मी ह्यांची बी बघत होती, काय लवकर आलं नाही तर कामावरनं, कारण की रानात कसं असतंय ते आपण काप घेतलेला पूर्ण केल्याशिवाय घरी येता येत नाही। आणि मायरूज पप्पा काप जास्त घेतात, तरी मी मागनं 2 वेळा फोन लावायचं, एकदा फोन लावला तेव्हा म्हणलं एक अर्ध्या तासात येतो, पण काय आलं नाही ते एक अर्ध्या तासात। थांबा योगिताताईचा फोन येतोय भाऊ बहिणीने योगिताताईचा फोन आला होता। मायरूच्या पप्पाला बी आला होता वाटतं रानात फोन की आंबरूस खायला या म्हणून। काय ना आलता ना हो धुतलाय आता एक तर तुमच्या संग होता, दुसरा कुठं आहे? एक धुतला एक तुमच्या अंगात झाला की नाही पेन। आता योगिताताईच्या इकडं आता ही तर म्हणते तर उद्याच्याला राहतं कामाला जायचं। योगिताताई म्हणते मला तिथं आण, म्हणजे मला पोरं तिकडे घेऊन ये म्हणते। तर भाऊ बहिणीनं सकाळपासून आज भाऊजी घरी नव्हतं, कामावरनं घरी असताना, मग इथनं गेल्यावर तर काय घरी थांबायचं इथं। जाऊ द्या भाऊ बहिणीनं, मी पण नसतील विचार करत, मी बी जात असते। घराचा विचार मी एकटीच करू का? नाही आता मी पण एकटी विचार करणार। ती मायरूचे पप्पा पोटाच्या मागं जात्यात आणि मी एकटी दिवसभर घरी असते भाऊ बहिणीनं। आता तर उद्या किती शिकवायचं किती माझं तर काय डोकं चालणार, मी नेमकं करू काय ते समजा मला। सताय लाईट आली मला सकाळी भाऊ बहिणीनं म्हणून गेलं होतं की मी दवाखान्यात चाललोय म्हणून। मग मला सांगा दवाखान्यात जायला काय एवढा वेळ लागतो का? दिवस जातो का अख्खा दवाखान्यात? आजच 5 वाजत आले ते तुम्हाला सांग। आताशी घरी आलेला आहे इथं। मायरूज पप्पा कामावरून येऊन एक अर्धा तास झाला।
पोराच्या मागे कमवायला जायचं म्हणलं तरी मी आता हे नाईट म्हणते तर की राहत्या कामाला जातो ही जर असं करायला लागलं लेकरं घेऊन मी इथं एकटी भावा बहिणीनं काय करणार आहे सांगा बरं. एकतर आमचा शेजार पाजार नाही नीटनेटका चांगला आणि कुणाच्या जीवावर आम्ही इथं राहायचं. जे जीवावर राहायचं इथं मग तीर आहे म्हणून राहायचं तर ती तीर जर दिवसभर बी बाहेर असतो आणि रात्रीचा बी गाडी घेऊन बोलत होतो. त्याला रात झाली की त्याचा दिवस जातोय. मग काय करायचं सांगायचं किती शिकवायचं किती आलेलं मित्रांनो कामावर आणि कामावर येऊन मित्रांनो अशी आंघोळ केली कारण की औषध फवारलं होतं बागत म्हणल्यानंतर मग आंघोळ केली घरी येऊन. थांबा आता शाबू करायचं. तर मित्रांनो गुरुवार नाही आज तर आज आपला उपवास सोमवार गुरुवार मी चालू केलेला आहे करायला. तर सकाळपासून एवढा माणसाला तर अन्नाचा कमी नाही पोटात माझ्या नुसतं पाण्यावर काम केलेलं आहे. आणि काय झालंय गारसा फुगले त्या काय 3 दिवस पावसात शाबू नव्हतं घरात शाबू नव्हता. आम्ही म्हणलं आता गेले तर सकाळी म्हणल्यावर पोरं म्हणली ये जेवायला परत त्यांना म्हणलं माझा आहे उपवास मित्रांनो जेव म्हणलं तुम्ही. कसं आहे मित्रांनो 4 रुपये मिळत्याला की काय जोर सीझन नसतोय. सीझन आहे म्हणल्यानंतर त्या दिवशीच आपलं काम करून जेवढं येतील तेवढं कमवायचं. माझ्या डोक्यात जरा वेगळं आहे मी तुम्हाला सांगणार पण ती तुम्हाला सांगणार म्हणजे मी धावणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतोय. कारण की कसं आहे जे आपलं पहिलं वैभव होतं ना ती मिळवायची कष्टाच्या जोरावर जसं पहिलं कष्ट करून मिळवलं ना तसंच अजून कष्ट करून मिळवणार. आणि मित्रांनो माझं 96 किलो वेट होतं मी आता वेट माझं कमी केलेलं आहे. आता माझं वेट आहे 80 किलो. चेक केलं ते दवाखान्यात बाबा ही डिग्रीच आहे ना डिग्री माझं ती डिग्री होती की डोळे बी खोल गेले. तर वजन कमी केलं आहे मित्रांनो कारण की कसं आहे मला तर कुठला त्रास वगैरे काय नाही. तर कसं आहे माझ्या जे मनाला योग्य वाटतं तसं मी करतो मित्रांनो. कारण की आपण आता कामाला जायचं आहे ती जी मुकदम आहे ती आपला म्हणजे पटेतला जोडीदार खास जोडीदार आहे. तर ती मला तुम्ही असल्यानंतर काय काळजी नसते मला कारण की तुमचा जिथल्या तिथं विषय मी समजा चोख असतात. असं 2 मुकदम आहेत. एक तर इथं मुकदम इतका पाठीमागं लागला आहे त्या दिवशी झाला होता पैसे घेऊन घरी उचल देत होता ते तुम्हाला काय पैसे नाही म्हणलं का मी पैसे देतो म्हणलं पैसे नाही तुम्हाला मागितलं पण कसं आहे तुम्ही इकडं कामाला या. तर कसं आहे मित्रांनो आता दोन्ही आपल्या जवळचे असल्यामुळं कुणाला हुकारण कुणाला नकार देऊ शकत नाही आपण कुणाची मन दुखवू शकत नाही. त्याच्यामुळं म्हणलं एकाचं फायनान्स झालं की मी तुमच्यापर्यंत येईन तर वेळेस तुमचं चालूच राहू दे. आणि कसं आहे आपल्या स्वतःचं पण काम आहे ते आपले स्वतःचं पण काम चालू करायचं आहे मित्रांनो. तर ते आपलं स्वतःचं काम थांबवलेलं आहे कारण की ह्यांना म्हणलं की मी तुमच्याकडे येईल पण माझ्या कामावर तुम्हाला यावं लागेल. तर त्यांची मान्यता आपल्याला आली म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे एका जुटीनं म्हणजे त्यांचं फायनल केलं की आपलं फायनल करायचं हे असं सीझन आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जी डाळिंब डिलिव्हरी करत होतो म्हणजे व्यापाऱ्याला देत होतो त्याचप्रमाणे आता हे आपण वर्षी का नाही तीच डोक्यात आहे माझ्या ते आपलं चालू करायचं. कुठनं नाही कुठनं आपल्याला शेतीवाडी नाही म्हणल्यानंतर कुठनं नाही कुठनं ऑप्शन निवडून आपण कसं नाही कसं म्हणजे आपल्या प्रपंचात कमी पडलं नाही पाहिजे हे मी डोकं चालवलेलं आहे मित्रांनो. तर पण तुम्हाला कितपत योग्य वाटतंय नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपण आलेलो आहे कामावरून आणि जरी मी छटाई जात होतो बांधायला जात होतो तरी बांधून आल्यानंतर 12 वाजता घरी 10 मिनटं जेवण करायचो 10-15 मिनटं बसायचं की परत रोटी बांधायला जायचं. माझं काय असं उपाशी मी मरत नव्हतो किंवा माझ्या डब्यात पीठ नव्हतं असं नाही पीठ होतं. तर कसं येतं आहे म्हणल्यानंतर कामं काय दररोज आहे ते का परत त्याला तुम्हाला कारणं काय सांगायचे कामं नाही ती कामं असल्यावर कामच करणार मित्रांनो आणि नसल्यावर नाहीच म्हणणार तुम्हाला. आणि 2 दिवस काम करून तिसऱ्या दिवशी घरी राहणारातला मी नाही. एकदा चालू केलं की कंटिन्यू फुल आठवडा बरोबर घरी राहतो का अजिबात नाही. शनिवारचं बी घरी नसते शनिवारचा बाजार दिवस असला तरी पण मी घरी राहत नाही मित्रांनो. उलट ह्याच्या सोबत येणारे गावाला कंटाळते ते अजिबात घरी राहत नाही. तर माणूस म्हणते की तब्येत किती ह्यांना काम होतं का पण माझ्या बाप्पाचं लय वेगळं आपलं काम आहे लय काम करते काम आहे म्हणून तर जॉब आहे. आणि कसं आहे फक्त विशेष म्हणजे आता ह्याला सांगितलं होतं आता ह्याला पण जे आपला जोडीदार होता मुकदम ती आपल्या आबीलाच म्हणला होता की तुम्ही चला कामावर कारण की ही मग थांबतेल घरी लेकरं बाळ आहेत म्हणल्यानंतर. तर ती म्हणला मला काय राहत्या कामावर जमणार नाही. तर त्याला ती म्हणलं पण होतं की 4000 रुपये तुम्हाला मी हप्त्याला देतो गाडीच्या. तर कसं आहे त्याला जर योग्य वाटत नसेल तर आपण सांगण्यात आपण मोठंपणा करायचं ना आपण कशाला सांगायचं ज्याचं तिचं डोकं चाललं पाहिजे.
ते काय रोख नव्हते त्यांचे. ते म्हणलं की तुम्ही काय जेवढी होईल तेवढी बांधा, तिथं खाऊन पिऊन मालकाचे येत असते मित्रांनो, कारण की ते आपण केलेले आहे ते काम. त्याच्यामुळं मला काय वाटत नाही ना, आपलं काम बोलतं, आपण बोलत नाही. त्याच्यामुळं मी तर जाणार, मी निर्णय घेतलेला आहे. राहिला विषय आता तिथं, आता त्याला सांगितलेलं होतं की मी बाबा मी पुढे गेल्यानंतर तिथं ध्यान ठेवतील का, तर आजच मी कामाला गेलो तर हे दिवसभर घरी नाही म्हणल्यानंतर कसं ह्याच्यात जेव्हा सोडून कुणाला लेकरांना बाळांना जायचे, सर्दी येते, खोकला येते, पडसं येते, लेकरं आहे ती बारकी. हा मग आता समजत जर मी समजे अवेलेबल बघायचं म्हणतं तर कसं काय मी करणार, कसं बघणार आहे. पुढं गेलं की मागं आणणार आहे माझ्या. आणि प्रत्येकाला कसं वाटतं त्याला असं आहे तसं आहे, पण कसं आहे ज्या गोष्टी मला माहीत आहेत की तुम्हाला गोष्टी माहीत नसते. त्याच्यामुळं मी सांगण्याचा प्रयत्न माझा असतो. आणि मी समद्यांना बोलणं चालणं मी सोडून दिलेलं मेन विशेष नाही. त्याच्यामुळे मी एकच माझा कामावर ताबा ठेवलेला आहे, कामच करणार आहे मित्रांनो. मी जाऊ दे, काम करा. मी पण ही तर दिवसभर घरी नसते, आजच तुम्ही बघितलं. कारण मला पण भरपूर टेन्शन आलं होतं. मी वाट बघत बसली होती की म्हणलं घरात तो शाबू नाही खायला, म्हणलं उपास आहे. सकाळपासून भाऊ बहिणीनं उपाशी आहे. मग मायरीला शेवट मी पिशवी दिली हातात, 20 रुपये हातात दिलं. मायाला म्हणलं जा गावात, आणि म्हणलं दुकानदाराला म्हणायचं आम्हाला 20 रुपयाचा शाबू द्या. पिशवी देऊन तिला शाबू गावात. मायरूला कधी लावत नाही मी गावात. बिगर आणा पाण्याचा मित्रांनो मी काम करतोय, कष्ट करतोय. हे काय सत्य गोष्ट आहे. आज गुरुवार आहे, आज तर कधी खोटं बोलणार नाही. त्या भगवंताला माहीत असं. तब्येत पण बरी नाही तरी जाते ते काम. कसं आहे की बाबा आपली हाय ती खाते पिते, आता एक खाय दुसरं बी खातं पितं वय. विषय काय झाला माहिती का, सकाळी मला म्हणलं दवाखान्यात चाललोय, तर आजारी पेशंट दवाखान्यात गेलं ती दिवसभर तिकडंच आहे, घरी चाललं नाही. मग कसं आम्ही इथं जीव ह्यांच्या राहायचं. मग इथं योगिता ताईला ह्यांना फोन केला की मला तिकडे घेऊन ये म्हणून. तर माझं तर म्हणणं होतंच की 2 दिवस आता ही कामाला चालायचं म्हणल्यानंतर माहेरला तरी मी जाऊ राहीन लेकर बाळ घेऊन म्हणला की येऊस तर. कारण की जसं आते बी वारले तसं मला पण कुठं जायला चान्स नाही, आणि गेली पण नाही दुखवटा काढायला. म्हणलं आता चालल्यात म्हणल्यानंतर जावं म्हणलं 2 दिवस माहेर. आता कसं आहे आपल्या आईचं जेवण जे आहे का नाही, महिना जेवण ते पण आलेलं आहे जवळ. म्हणजे काय 3 तारखेला आहे. 3 मग तारखेला. माझं म्हणणं कसं होतं मित्रांनो की हो का, आज तारीख किती आहे 29, उद्या 30, 31, 1 आणि 2 4 दिवस काम करायचं. आणि 4 दिवसांनी आपलं संध्याकाळचं घरी यायचं मित्रांनो, मासिक हे जेवण घालायचं आणि परत आपलं जायचं. लय अवघड आहे भाऊ बहिणीला. बोलायचं सांगायची तर रोजच्याच नाही राहिल्या. कुठवर सांगायचं, या तोंडाने किती सांगायचं आणि बोलायचं. ज्या गोष्टी जर चांगल्या गोष्टी माणूस समोरचं सांगते तर डोक्यातच बस नाही, तर त्याला काय म्हणते ती गाडवा पुढं वाचली भगवद्गीता तसं काम झालेलं आहे. किती सांगा आणि किती शिकवा, शेवटची माणूस डोक्यात आहे तीच करते. ते 2 दिवस काम करतो, आपणच मूर्ख आहे म्हणायचं. त्याच 2 दिवस काम केलं तरी बी ह्याचा अंग दुखतंय, आणि फिरताना अंग दुखत नाही. गाडीवर दिवसभर भाऊ बहिणीनं दिवसभर घेऊन काय बोलायचं मी काय मग करायचं. विचार येतो का नाही भाऊ बहिणीनं. आत्या होत्या त्यावेळेस पळायच्या महाग आता गावभर हिंडायच्या. आता मी कुठं जायचं ह्यांच्या भाग. भाऊ बहिणी मी दिवसभर टेन्शनमध्ये, मी दिवसभर म्हणते आताच येतेलं मगच येतेलं. दवाखान्यात गेलं तर तिकडंच ॲडमिट झालं का काय, फोन बी नाही माझ्यापाशी फोन करून. कशी आहे संगत गुण बी चांगल्याची पाहिजे. कुणा बरं गेल्या कुणा बरं नाही असं दिवसभर माझ्या डोक्यात. संगत कुठं बवल ना ती तर लय वेळ गेलेले आहेत. पण जाऊ आता त्या दिवशी लांब कशाला भाऊ बहिणी आता सांगायचं म्हणून सांगते तुम्हाला. मागं जे त्या दिवशी भांडण झालं ना, त्या जी दोस्त भाऊ बहिणी त्यांचा होता ना, त्या दोस्ताबरोबर त्यांचं त्या दोस्ताने भांडण घरात आणलं होतं. त्याच दोस्ताबरोबर परत इतकी गष्टीन झाली भाऊ बहिणी सांगायची गोष्ट नाही. त्याच माणसाबरोबर परत फिरतात. रातची 9, 9:30, 10 वाजता गाडी. मग भाऊ बहिणी मला सांगा, अशा गोष्टी जर परत होत असल्या तर काय करायचं, मग कसं शिकवायचं. चला भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. बोलायचं म्हणलं टेन्शन येतंय तर जाऊ दे.